मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एक वेल्डिंगचे चष्मे घालून फिरणारा गाढव म्हणजे गाढव पाळणारा माणूस आणि त्याची बायको संपूर्ण राज्यामध्ये कोणाच्या तुकड्यावर पळतात आणि जगतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या व्यक्तीने आज मनोज जरांगेंच्या बाबतीत एक वाक्य बोलला, मगाशी शब्द बोलला. मनोज जरांगे महाराष्ट्र राज्य का तुझ्या बापाचं नाही, राज्यातले रस्ते का तुझ्या बापाचे नाहीत, राज्यातले रस्ते का तुझ्या बापाचे नाहीत, ह्याच्या बापाचे राज्यातले रस्ते ठेवलेत, ह्याच्या बापाचं राज्य ठेवलं आहे, ह्याच्या बापानं राज्याचं सगळं संविधान ठेवलं आहे. अरे अधिवक्ता वकील म्हणून मिऱ्या फिरवतो, सगळीकडे राज्यामध्ये मिरवतो. कोणाबद्दल बोलतो आहे, काय बोलतो आहे, आणि ही आपली भाषा, हे आपल्या भाषेचं ज्ञान. विषय काय तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण पूर्ण राज्यभर पसरलं आणि राज्यातली जनता हळहळ व्यक्त करते. जो संतोष देशमुखांचा फोटो बघतोय तो माणूस हळहळ करतोय. इतकी क्रूरपणे निर्गुण हत्या झाली. त्या हत्येतले एक आरोपी सोडला तर बाकी सगळे आरोपी आता अटक झालेले आहेत, आजच अटक झालेत. त्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे केस पोलिसांनी, न्यायालयाने. त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो, सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि तो दुसरा एक व्यक्ती आहे सुदर्शन घुलेच्या सोबत, सुधीर सांगळे. ह्या तिघाजणांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळालीत. आणि ह्या सगळ्या प्रकरणावरती आज परभणीमध्ये एक मोर्चा निघाला, मूक मोर्चा. हा मूक मोर्चा सर्वपक्षीय होता. या मूक मोर्चाला स्वतः मनोज जरांगे उपस्थित होते, सुरेश धस उपस्थित होते, मला वाटतं संदीप क्षीरसागर होते, ज्योती मेटे होत्या, जे स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत, आणि बरेच मंडळी होती या ठिकाणी. ह्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटलांनी एक वाक्य बोलले. त्यांनी काय सांगितलं की जर हे आरोपी आहेत आणि हे आरोपी जर उद्या चुकून सुटले पैशाच्या जोरावरती, सत्तेच्या जोरावरती, कारण मंत्री आहेत एक आपले त्या ठिकाणी, त्यांच्या हावरत असताना जर का हे उद्या एखादा आरोपी यातला सुटला तर धनंजय मुंडेला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट मनोज जरांगेने दिलं. अच्छा, हे दिलं परभणीमध्ये. परभणीमध्ये संतोष देशमुख आणि सोनू नावाचे जे आपले वकिलीचं शिक्षण करणारे आपले दलित बांधव, जे कॉम्बिंग ऑपरेशनच्या वेळेला त्यांना पोलिसांनी उचललं होतं आणि टॉर्चर करून त्यांना मारण्यात आलं होतं, असा आरोप केला त्यांच्या घरातल्या लोकांनी. आणि ह्या दोघांच्या आणि आणखी एक परभणीमध्ये याच कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान एक समाजसेवक होते, त्यांचा देखील मृत्यू झाला. ह्या सगळ्यांच्या गोष्टीसाठी परभणीमध्ये मूकमोर्चा काढला होता. ठीक आहे. मनोज जरांगे बोलले त्या परभणीमध्ये मूकमोर्चामध्ये बोलले कोणाला? सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांना. मिरची कोणाला लागली? हे तुकड्यावर पडणाऱ्या जगणाऱ्या कुत्र्याला, जे स्वतः वेल्डिंगवाले लावतात ना चष्मे, ते चष्मे लावतो. लोक घरामध्ये कुत्री मांजरं पाळतात, हा गाढव पाळतो. याची विचार आणि बुद्धी कुठं असेल ते मी विचार करा. आणि हा माणूस मनोज जरांगेंना काय बोलतो? जरांग्या, राज्यातले रस्ते का तुझ्या बापाचे नाहीत, जरांग्या, राज्यातले रस्ते का तुझ्या बापाचे नाहीत, तुझ्या बापाने ठेवले तुझ्या राज्यातले रस्ते. आणि हा व्यक्ती दलित समाजातून येतो, दलित समाजातून नेतृत्व करतो असं स्वतःला सांगतो. अरे हे सगळं बोलण्याच्या अगोदर ना, जो कोणी आपला मालक आपल्याला तुकडा टाकतोय ना, ते तुकडे 2 मिनटासाठी जरा बाजूला ठेवून, ज्या दलित कुटुंबातून आमच्या सोनू नावाच्या व्यक्तीची पोलीस स्टेशनमध्ये टॉर्चर करून हत्या झाली, त्या कुटुंबाला जरा जाऊन भेटायचं होतं. इतकंच कायद्याचं नॉलेज आहे. तर ज्या पोलिसांनी त्या टॉर्चर करून मारण्यात आलं, त्या पोलिसांवरती शिक्षा होण्यासाठी कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही एखादी न्यायालयामध्ये याचिका दाखल करायला पाहिजे होती, जर इतकंच तुला नॉलेज आहे कायद्याचं. तर ज्या संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे, निर्गुणपणे हत्या करण्यात आली, पूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. आणि त्या हत्येमध्ये जे मेन आरोपी असतील, ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी आमचे ते सुरेश धस, बाकीचे सगळे आमदार,
त्या ठिकाणी सभागृहामध्ये भांडतायत, रस्त्यावरती उतरून संघर्ष करतायत. आणि तू त्या सुरेश धसांना काय सांगतोय? काही झालं तरी सन्माननीय धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत. एकदा तरी तुझ्यात माणुसकी नावाची थोडी तरी किंमत जिवंत असेल ना. तुला माणुसकी कसले? थोडं तरी काहीतरी जिवंत असतं तरी त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबांना जाऊन भेटला असता. कमीत कमी एकदा फोटो तरी बघ संतोष देशमुखांचे. त्याच्यानंतर कळेल किती गंभीर परिस्थिती आहे त्या ठिकाणी, ही किती हत्या गंभीर झालेली आहे. कायद्याचं नॉलेज आहे ना, रोज न्यायालयामध्ये असतो ना तू. आणि एवढं सगळं घडून पण तू चुकीच्या व्यक्तींना समर्थन देत असेल, चुकीच्या व्यक्तींना तू पाठीशी घालत असेल, तर असल्या कायद्याच्या नॉलेजवर थुंकलं पाहिजे एखाद्याने. तू मनोज जरांगेंना सांगतो, मनोज जरांगे रस्ता का तुझ्या बापाचा आहे का? मराठा आमदार, ह्याच्यामध्ये जातीवाद कुठून आणला बाबा तू? तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा एवढा तुम्हाला मी आधीच सांगितलं की ह्याच्या घरामध्ये कशाची जनावरं पाळले जातात. मग ह्याच्यानंतर बुद्धी कुठं असेल? ह्यांनी जातीवादमध्ये घातला आहे. हा बोलतो धनंजय मुंडे साहेब हे मागासवर्गीय समाजातून येतात म्हणून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं. अरे इथं सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांवरती कोण बोलतच नाही आहे. जर आरोपी असेल तर तो मागासवर्गीय असेल, जर चुकी केली असेल, इथं धनंजय मुंडेंचा विषय नाही आहे, मी कुठल्याही आरोपीचं बोलतो आहे. कुठल्याही व्यक्तीनं जर चुकी केली असेल आणि चुकीमध्ये जर तो सापडला असेल, भले तो मागासवर्गीय असू द्या नाही तर उच्चवर्गीय असू द्या, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. ह्या विषयामध्ये धनंजय मुंडेंना कुठ्यामध्ये आणतो? हा व्यक्ती बोलतो धनंजय मुंडेंवरती मागासवर्गीय समाजातून येतात म्हणून मराठा समाजाकडनं त्या ठिकाणी प्रेशर आणलं जाते, मराठा आमदारांकडनं प्रेशर आणलं जाते. हे सुरेश धस ज्यांच्याबद्दल बोलता ना तुम्ही ज्यांच्या तुकड्यावरती मागं पुढं पळता आणि जगता ना, त्यांच्याच पक्षाचे आमदार ते मुख्यमंत्री आहेत आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मूकसंमतीमुळेच सुरेश धस हे सभागृहामध्ये बोलले, सभागृह गाजवलं आणि संतोष देशमुखांच्या जे आरोपी आहेत त्यांना अटक करायला भाग पाडलं. भले थोडंसं उशीर झाला, लेट झाला, पण ते लढतायत. ते सभागृहामध्ये लढलेत, आज रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढतायत. तुला लढाई लढता आली तर लढ, नसेल लढता आली तर गप्प पड, पण भुंकू नको यांच्यासारख्या लोकांवरती. तर मनोज जरांगेंवरती तू भुंकू नकोस, तेवढी आपली पात्रता नाही. तो माणूस संघर्ष करतो रस्त्यावरती उतरून, 1-1 करोड 2-2 करोड रुपयाच्या आलिशान गाड्यांमधून उतरून मीडियासमोर माईकसमोर लगेच बघितला का लगेच पिसळून बोलत तरी नाही. मित्रांनो तुम्हाला सांगतोय, तुम्ही कमेंट करून ह्या व्यक्तीला उत्तर दिलं पाहिजे. मनोज जरांगेंना हा व्यक्ती बोलतो ना, जरांगे रस्ते काय तुझ्या बापाचे नाहीत, जरांगे रस्ते काय तुझ्या बापाचे नाहीत, ह्या माणसाला उत्तर दिलं पाहिजे कमेंट करून तुम्ही. ठीक आहे, ही जबाबदारी तुमच्यावर सोपवतो, तुमच्याकडनं आशा करतोय मी. एक कमेंट या व्यक्तीसाठी झाली पाहिजे. जय शिवराय, जय मल्हार.